शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या नवरात्रातील पूजा प्रत्येकजण आपापल्या कुलदेवी किंवा कुलदैवत यांच्या कुलधर्म कुलाचार पद्धतीने करतात. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. घटस्थापनेची पद्धतही वेगवेगळी असते. ह्या 9 दिवसात काही लोक उपवासही करतात. हे सर्व आपापल्या पारंपरिक पद्धतीनेच करावे. नवरात्रीमध्ये बांधल्या जाणाऱ्या माळाही आपल्या पद्धतीप्रमाणे बांधाव्यात. परंपरेने चालत आलेल्या पूजा पद्धती शक्यतो बदलू नयेत. याशिवाय नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आदिमाया, आदिशक्ती, श्री दुर्गादेवीच्या 9 भिन्न रूपांची पूजा कशी करावी ते पाहू. दिवस पहिला, अश्विन शुद्ध प्रतिपदा. पहिल्या दिवशी दुर्गादेवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते. शैलपुत्री ही पर्वतराज हिमालयाची मुलगी आहे. या देवीचा आवडता रंग पिवळा असून तिला जास्वंदीची फुले आवडतात. देवीला नैवेद्य म्हणून गाईचे तूप अर्पण करावे. आईच्या आशीर्वादाने धनधान्य वृद्धी होते, निरोगी आयुष्य मिळते. रवी आणि गुरु या ग्रहांची प्रतिकूलताही कमी होते. देवीचा मंत्र असा आहे: ओम देवी शैलपुत्रे नमः. दिवस दुसरा, अश्विन शुद्ध द्वितीया. दुसऱ्या दिवशी दुर्गादेवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. या देवीचा आवडता रंग हिरवा. तिला कमळ किंवा शेवंतीची फुले आवडतात. देवीला नैवेद्य म्हणून खडीसाखर अर्पण करावी. आईच्या आशीर्वादाने कुटुंबात सुख आणि शांती राहते. जीवनात स्थिरता येते. शुक्र ग्रहाची प्रतिकूलता कमी होते. देवीचा मंत्र असा आहे: ओम देवी ब्रह्मचारिण्ये नमः. तिसरा दिवस, अश्विन शुद्ध तृतीया. तिसऱ्या दिवशी दुर्गादेवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते. या देवीचा आवडता रंग चंदेरी किंवा करडा. तिला पांढरे कमळ व पिवळ्या गुलाबाची फुले आवडतात. या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. आईच्या आशीर्वादाने कुटुंबाला मानसिक शांती मिळते. तसेच परम आनंद प्राप्त होतो. जीवनात प्रगती होते व चंद्रग्रहाची प्रतिकूलता कमी होते. देवीचा मंत्र असा आहे: ओम देवी चंद्रघंटायै नमः. चौथा दिवस, अश्विन शुद्ध चतुर्थी. चौथ्या दिवशी दुर्गादेवीचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते. या देवीचा आवडता रंग केशरी किंवा नारंगी. तिला चमेली व पिवळी फुले आवडतात. या दिवशी देवीला मालपुवा म्हणजे गुलगुले किंवा गोड भजी नैवेद्य अर्पण करावा. आईच्या आशीर्वादाने बुद्धीचे वरदान मिळते. निर्णय घेण्याची क्षमताही वाढते. दीर्घायुष्य आणि कीर्ती प्राप्त होते व बृहस्पती, सूर्य आणि शुक्र यांचे शुभ फळ प्राप्त होते. देवीचा मंत्र असा आहे: ओम देवी कुष्मांडायै नमः. पाचवा दिवस, अश्विन शुद्ध पंचमी. पाचव्या दिवशी देवी भगवतीचे पाचवे रूप स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते. स्कंद म्हणजे कार्तिकेयची आई असल्याने तिला स्कंदमाता म्हटले जाते. या देवीचा आवडता रंग पांढरा रंग. तिला कमळाची फुले आवडतात. या दिवशी देवीला केळाचा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. आईच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रात प्रगती करतात. ज्ञान विकसित होते. जीवनात संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो. आईच्या कृपेने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. देवीचा मंत्र असा आहे: ओम देवी स्कंदमातायै नमः. सहावा दिवस, अश्विन शुद्ध षष्ठी. 6व्या दिवशी
देवी भगवतीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते. महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नाव कात्यायनी असे ठेवले गेले. या देवीचा आवडता रंग लाल. तिला झेंडूची फुले आवडतात. 6व्या दिवशी दुर्गा मातेला मधाचा नैवेद्य अर्पण करावा. आईच्या आशीर्वादाने अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात. शत्रूंचा नाश होतो. देवीचा मंत्र असा आहे: ओम देवी कात्यायन्यै नमः. 7वा दिवस अश्विन शुद्ध सप्तमी. 7व्या दिवशी दुर्गा देवीचे 7वे रूप असलेल्या कालरात्रीची पूजा केली जाते. देवी कालरात्री अर्धनारीश्वर शिवाच्या तांडव अवस्थेत दिसतात. या देवीचा आवडता रंग गडद निळा. तिला कृष्णकमळ व शेवंतीची फुले आवडतात. या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. आईच्या आशीर्वादाने शत्रूंपासून आणि संकटापासून रक्षण होते. भीतीपासूनही मुक्ती मिळते. देवीचा मंत्र असा आहे: ओम देवी कालरात्रे नमः. 8वा दिवस अश्विन शुद्ध अष्टमी. 8व्या दिवशी दुर्गाचे 8वे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते. या देवीचा आवडता रंग गुलाबी. तिला मोगऱ्याची फुले आवडतात. नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरीला नारळ अर्पण करावा. तसेच ओल्या खोबऱ्याच्या बर्फीचा नैवेद्य अर्पण करावा. आईच्या आशीर्वादाने मनातल्या इच्छा पूर्ण होतात. चंद्राचे शुभ फळ मिळते. आईच्या कृपेने सर्व सुख प्राप्त होते. देवीचा मंत्र असा आहे: ओम देवी महागौरै नमः. 9वा दिवस अश्विन शुद्ध नवमी. 9व्या दिवशी देवी दुर्गाच्या 9व्या स्वरूपाची सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या देवीचा आवडता रंग जांभळा. तिला चाफ्याची व कमळाची फुले आवडतात. या दिवशी देवीला हरभरा डाळीच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. आपल्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य करतात. तसेच कुमारिकांची पूजा करतात. आईच्या आशीर्वादाने कुटुंबात सुख आणि शांती राहते. समृद्धी देखील येते. नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतात. देवीचा मंत्र असा आहे: ओम देवी सिद्धिदात्रे नमः. आजकाल नवरात्रीत 9 दिवस 9 रंगांचे कपडे परिधान करण्याची प्रथा पडत आहे. मात्र यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही. आपल्याकडे प्रत्येक वाराला एक रंग दिला आहे आणि त्यावरूनच हे ठरवले जातात. त्या दिवशी त्या रंगाची वस्त्रे परिधान केली नाहीत तर पाप लागते किंवा देवीचा कोप होतो असे काहीही नसते. देवीच्या आवडत्या रंगाप्रमाणेही कपडे परिधान केले जातात. देवीचे आवडते रंग आपण पाहिले आहेत. आता वारांचे रंग पाहू. आपल्याकडे 7 वार आहेत व नवरात्र 9 दिवसाचे. मग जे 2 वार परत येतात त्या दिवशी त्या रंगाचा जवळचा रंग त्या दिवसासाठी निवडला जातो. 3 ऑक्टोबर गुरुवार, पिवळा रंग. हा मन प्रफुल्लित करतो. 4 ऑक्टोबर शुक्रवार, हिरवा रंग. हिरवा रंग डोळ्यांना थंडावा देतो. 5 ऑक्टोबर शनिवार, राखाडी रंग. हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो. 6 ऑक्टोबर रविवार, नारंगी रंग. नारंगी हा रंग शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे. 7 ऑक्टोबर सोमवार, पांढरा रंग. पांढरा रंग निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे. 8 ऑक्टोबर मंगळवार, लाल रंग. लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो. 9 ऑक्टोबर बुधवार, निळा रंग. निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. 10 ऑक्टोबर गुरुवार,
गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. 11 ऑक्टोबर शुक्रवार. मोरपंखी रंग. हा रंग वाढ आणि सुपीकतेचं प्रतीक मानलं जातं. 12 ऑक्टोबर शनिवार. जांभळा रंग. जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो. आपण एकाच रंगाचे कपडे परिधान केले तर आपल्यात एकीची आणि समानतेची भावना निर्माण होते व आनंदही मिळतो. यावर्षी तृतीया शनिवार आणि रविवार म्हणजे 5 आणि 6 ऑक्टोबर या 2 दिवशी आहे. आणि 12 ऑक्टोबरला नवमी आणि दसरा एकाच दिवशी आला आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.